नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ पाहिलाच असेल पहा. तर त्याच्यामध्ये आपण पुणे, मुंबई आणि नागपूर तर त्या तिन्ही लोकेशनसाठी जॉब डिटेल शेअर केलेले आहेत आणि त्या सगळ्यांचे मोस्ट ऑफ आज इंटरव्ह्यू आहेत पहा. नागपूरमध्ये पण आहे, टेक महिंद्रासाठी पण 27 जुलै पर्यंत इंटरव्ह्यू सुरू आहे. तर त्याचं मुंबई लोकेशन आहे. मुंबईमधले जे पण आपले कॅन्डिडेट आहेत तर त्या ठिकाणी ते इंटरव्ह्यूला जाऊ शकतात. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा दोन कंपन्यांविषयी डिटेल शेअर करणार आहोत. जसं तुम्ही टायटल वाचलंच असेल पहा. तर याच्यामध्ये फ्रेशरसाठी एका कंपनीमध्ये वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू आहे आणि दुसऱ्या कंपनीसाठी पहा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट त्यांना रिक्वायर्ड आहे. आता याच्यामध्ये काय काय जॉब डिटेल आहे किंवा कोण इलिजिबल आहेत आणि इंटरव्ह्यू डेट काय असणार आहे याबद्दल आता सगळी इन्फॉर्मेशन आपण वन बाय वन गो थ्रू करतोय. रिक्वेस्ट असेल पहा, ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल नोटिफिकेशन आहे ते ऑल नोटिफिकेशन वर सेव्ह करा, म्हणजे ज्यावेळेस आपण व्हिडिओ शेअर करणार आहोत नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही त्या ठिकाणी वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यूला जाऊ शकता. तर मग आपण जी सुरुवात करत आहोत तर कॉग्निझंट या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू असणार आहेत पहा. तर कॉग्निझंट जसं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण इन्फॉर्मेशन शेअरच केलेली आहे. तर ही पहा एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. ऍज अ करिअर ऑपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही या कंपनीकडे पाहू शकता. कंपनीची पॉलिसी पण चांगली आहे आणि एमएनसी कंपनी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फक्त मंडे टू फ्रायडे हे वर्किंग असणार आहे पहा. सॅटर्डे संडे 2 दिवस वीक ऑफ असणार आहे. मोस्ट ऑफ प्रोजेक्ट जे असणार आहेत या कंपनीसाठी तर ते युएसचे असतात. त्याच्यामुळे पहा युएस क्लायंट हॉलिडे पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि सॅटर्डे संडे हे 2 तुम्हाला वीक ऑफ असणार आहेत पहा. तर याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहेत किंवा जॉब डिटेल काय असणार आहे आता ही सगळी इन्फॉर्मेशन आपण शेअर करू. तर मग टोटल या कंपनीसाठी 20 वेकन्सीज असणार आहेत पहा आणि बॅक ऑफिस साठी रिक्रुटमेंट असणार आहे नॉन व्हॉइस साठी. आता याच्यामध्ये काय काय स्किल सेट असायला हवे किंवा कोण इलिजिबल आहेत. तर वी आर लुकिंग फॉर ग्रॅज्युएट हु आर पास आउट फ्रॉम 21, 22 अँड 23 बॅच ओनली. त्याच्यामुळे हा महत्वाचा फायदा होणार आहे की जे पण आपले पहा 2021 चे जे पण कॅन्डिडेट असणार आहेत किंवा 22 चे बॅचचे पास आउट असणार आहेत ते या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आणि मोस्ट ऑफ आपण जर पाहतो तर 23 किंवा जे रिसेंटली जे बॅचचे पास आउट आहेत तेच कंपनी हायर करते. पण या ठिकाणी जर तुम्ही 2021, 22 आणि 23 या तिन्ही बॅचचे पास आउट इंटरव्ह्यूला येऊ शकता. कॅन्डिडेट मस्ट बी विलिंग वर्क फॉर नॉन व्हॉइस प्रोसेस म्हणजे बॅक ऑफिस साठी असणारे रिक्रुटमेंट. गुड रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स. जे पण तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतात याच्यामध्ये प्रोव्हिजनल सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट आपण म्हणूया, तुमचे रिझल्ट आहेत, मार्कशीट आहेत, तर हे तुमच्याकडे असणं मेंडेटरी आहे पहा. नाईट शिफ्ट या ठिकाणी मोस्ट ऑफ असू शकते, वर्किंग फ्रॉम ऑफिस राहणार आहे. आता याच्यामध्ये पहा तुम्हाला सोबत तुमचा अपडेटेड रिझ्यूम, एक आयडी प्रूफ आणि तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो हे सोबत कॅरी करायचं आहे. त्याच्याच बरोबर आणखी कुठले ऍडिशनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी किंवा पासपोर्ट. पासपोर्ट इज नॉट मेंडेटरी, जर तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, पण तुम्ही एक आयडी प्रूफ साठी पहा आधार कार्ड किंवा वोटर आयडी सोबत कॅरी करू शकता. आणि जे पण तुमचं एज्युकेशनल डॉक्युमेंट असणार आहेत तर ते तुम्हाला सोबत कॅरी करायचे. शिफ्ट त्यांनी मेन्शन केलेली पहा युएस शिफ्ट असणार आहे नाईट शिफ्ट. त्याच्यामुळे जे कॅन्डिडेट नाईट शिफ्ट करू शकतात, बॅक ऑफिस जॉब सर्च करत आहेत पण नाईट शिफ्ट या ठिकाणी असणार आहे पहा. जर तुम्ही नाईट शिफ्ट करू शकता तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. जी डेट असणार आहे पहा यासाठी ही असणार आहे 27 जुलै 10 AM to 1 PM पर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहेत. कॉन्टॅक्ट पर्सन स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे. आणि याचे जे लोकेशन आहे, लोकेशन असणार आहे प्लॉट नंबर 16 फेज 3 राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, पुणे, महाराष्ट्र 57. तर पुणेसाठी हे रिक्रुटमेंट आहे पहा. जेवढे पण आपले फ्रेशर कॅन्डिडेट आहेत बॅक ऑफिस साठी जॉब सर्च करत आहेत आणि याच्यासाठी जे एज्युकेशन डिटेल आहे तर ते ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे पहा. जे पण ग्रॅज्युएट कॅन्डिडेट आहेत ते या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. युएस शिफ्ट असणार आहे पहा. आता जो नेक्स्ट रोल आहे तर हा असणार आहे ACLI सर्व्हिसेस या कंपनीसाठी. ही पण एक रेप्युटेड कंपनी आहे पहा. आता याच्यामध्ये कोणाकोणासाठी रिक्रुटमेंट असणार आहे किंवा काय जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे पहा हे आपण समजून घेऊया. तर या कंपनीमध्ये टोटल पहा 10 व्हेकन्सीज आहेत. आता याच्यामध्ये कोणाकोणासाठी आहे तर इनव्हॉइसिंग, अकाउंट पेएबल, तर यासाठी जे रिक्रुटमेंट राहणार आहे पहा. तर आता याच्यासाठी पहा इनव्हॉइसिंग साठी जे पण जॉब डिटेल आहे किंवा जॉब डिस्क्रिप्शन आहे सांगितले हॅव्हिंग नॉलेज ऑफ कम्प्लीट सायकल फॉर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑपरेशन्स, हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन इनव्हॉइसिंग फॉर एनी डोमेन, व्हॅलिडेटिंग इनव्हॉइसिंग, रेजिंग डिस्प्यूट्स अँड गेटिंग इट रिझॉल्व इन टाइमली मॅनर, बेसिक अकाउंटिंग नॉलेज, फ्रेशर विथ राईट ऍटिट्यूड मोस्ट वेलकम. तर या ठिकाणी बघा फ्रेशर जे कॅन्डिडेट आहेत
तेही इलिजिबल आहेत पहा. ग्रॅज्युएशन इन कॉमर्स, बिझनेस अकाउंटिंग, फायनान्स और एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन इज मेंडेटरी. तरी अकाउंटंट फायनान्स मध्ये पहा हा रोल असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचं बीकॉम झालेलं आहे किंवा अकाउंट फायनान्सिंग मध्ये ज्यांच्याकडे डिग्री आहे, फायनान्स रिलेटेड स्किल सेट आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट, बिलिंग, शिपिंग, रिकन्सिलेशन, अकाउंट्स, तर हे त्यांना स्किल सेट पाहिजेत. आता अकाउंट पेएबल मध्ये पहा जे पण ह्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी गेल्याच्या नंतर असणारच आहे पहा, व्हॉट आर द 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. याच्यामध्ये पहा अकाउंट पेएबल मध्ये काय काय स्किल सेट असायला हवे त्यांनी सांगितले. हॅव्हिंग नॉलेज ऑफ अकाउंट्स पेएबल, हॅव्हिंग हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन रिकन्सिलेशन, हँडलिंग कॉल विथ शिप लाइनर ऍड्रेसिंग विथ देअर क्वेरीज अँड कमिंग आउट द सोल्युशन इन टाइमली मॅनर. आता या ठिकाणी पहा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टाइमली मॅनर हा असं दिसत आहे पहा. तर याचाच अर्थ पहा त्या ठिकाणी ती तुमचं SLA आहे हा तुम्हाला मेंटेन केला पाहिजे पहा. जो नेक्स्ट रोल असणार आहे पहा अकाउंटिंग मॅनेजर साठी आहे पहा. त्याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या स्क्रीनवर आहेत, तर ते एकदा तुम्ही गो थ्रू करू शकता पहा. जसं त्याच्यामध्ये सांगितलंय पहा कॅश फ्लो मॅनेजमेंट किंवा मंथली अकाउंट फायनलायझेशन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, फॉलो अप द डिपार्टमेंट हेड्स जे पण आहे पहा, ठीक आहे ना. रिकन्सिलेशन आहे किंवा इन्शुरन्स अॅक्युरेसी, टाइमली मॅनर, तर SLA मीट झाला पाहिजे पहा विथ करेक्ट मॅनर मध्ये. आता याच्यामध्ये पहा इन्शुरिंग अॅक्युरन्सी ऑफ बिलिंग अँड इन अ टाइमली मॅनर, जसं तुम्हाला सांगितलेलंच आहे पहा. इन्शुरिंग टाइमली अँड करेक्ट पेमेंट टू ऑल वेंडर्स अँड स्टाफ, सेल्स कमिशन, हे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत अकाउंट मॅनेजर्स प्रती. आता याच्यासाठी पहा कॅन्डिडेट प्रोफाईल, जसं सांगितलंय पहा बॅचलर डिग्री इन फायनान्स अकाउंटिंग और एनी और रिलेटेड फील्ड. अकाउंट मॅनेजर साठी पहा मोर दॅन 2 years एक्सपिरियन्स हा मेंडेटरी आहे पहा. गुड अंडरस्टँडिंग ऑफ अकाउंट्स, एबिलिटी टू रिझॉल्व्ह वेंडर अँड कस्टमर डिस्प्युट्स विथ रिक्वायर्ड, ठीक आहे ना. तर स्क्रीनवर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालीच असेल पहा. तर ज्या कॅन्डिडेटला पहा एक्सपिरियन्स आहे ते अकाउंट मॅनेजर या डिझिग्नेशन साठी येऊ शकता. आणि ऍज अ फ्रेशर तुम्ही एक्झिक्युटिव्ह या पोझिशन साठी येऊ शकता पहा, ज्या पण कॅन्डिडेटचं कॉमर्स रिलेटेड डिग्री झालेली आहे. तर असे सगळे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यू येऊ शकतात. टोटल 10 व्हॅकन्सीज असणार आहेत. आता याचा वेन्यू काय आहे किंवा पर्क्स अँड बेनिफिट्स काय काय दिलेले आहे पहा हे समजून घेऊया. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय पहा अॅन्युअल बोनस आहे, परफॉर्मन्स बोनस आहे, इन्शुरन्स, पेड लिव्ह, तर हे सगळे तुम्हाला बेनिफिट मिळणार आहेत. आणि कंपनी MNC असल्यामुळे तुम्हाला मंडे टू फ्रायडे हे वर्किंग राहणार आहे पहा. सॅटर्डे संडे वीक ऑफ आहे, नाईट शिफ्ट असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी शिफ्ट टायमिंग पण मेन्शन केलेला आहे पहा. शिफ्ट टायमिंग स्क्रीनवर तुमच्या दिसतच असेल तुम्हाला पहा. आता याचा जो इंटरव्ह्यू डेट आहे पहा हा असणार आहे सॅटर्डेला 27 जुलैला बिटवीन 12 noon to 6 PM. याच्यासाठी तुम्हाला पहा एक अपडेटेड तुमचा CV हवा आहे. आणि जे लोकेशन असणार आहे 601 प्लॅटिनम टेक्नो पार्क, भगवान महावीर रोड, प्लॉट नंबर 17 and 18, सेक्टर 30A, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र. यासाठी पहा जे पण आपले कॅन्डिडेट BCom, MCom, MBA, PhD in फायनान्स, तर हे एज्युकेशन डिटेल झालेलं आहे. तर या कंपनीसाठी तुम्ही ऍज अ फ्रेशर किंवा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल फायनान्स अकाउंटिंग या रिलेटेड तर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता पहा. 27 जुलै आहे. दोन्ही कंपनीसाठी 27 जुलै ही डेट असणार आहे. पुणे आणि मुंबई या 2 लोकेशनसाठी इंटरव्ह्यू होणार आहेत पहा. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स, तर कॉग्निझंट साठी त्यांना फ्रेशर कॅन्डिडेट रिक्वायर्ड आहे, त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि जे आपण SLI कंपनी सांगितलेली आहे तर त्यासाठी पहा फ्रेशर आणि एक्सपिरियन्स अशी दोन्ही कॅन्डिडेट रिक्वायर्ड आहेत. BCom, MBA ज्यांचं झालेलं आहे, MCom झालेलं आहे, तर असे कॅन्डिडेट त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. तर आशा करतो ही दिलेली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला येण्याचा प्रयत्न करता. जे पण कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येणार आहेत त्या सगळ्यांना ऑल दी बेस्ट. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.